तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री सह्याद्रीवरून इथे बाहेर पडतायत। तर निकालाच्या आधी हालचालींना वेग, अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, सह्याद्रीवरची बैठक नुकतीच संपलेली आहे, मुख्यमंत्री इथून बाहेर पडतायत। नक्कीच आपण पाहतोय की सह्याद्रीवर आज कॅबिनेट बैठक होती। या कॅबिनेट बैठकीमध्ये बरेचसे निर्णय घेण्यात आले। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याबाबतचा सुद्धा जी योजना लागू करायची होती ती सुद्धा करण्यात आलेली आहे। 50,000 या योजनेच्या अंतर्गत देण्यात येत होते, मात्र ते आता 1 लाख रुपये त्याची राशी वाढवण्यात आलेली आहे। या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सुद्धा खलबत झालेली आहे, बैठक झालेली आहे, चर्चा झालेली आहे आणि आज जो निकाल लागणार आहे त्या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। तर आत्मविश्वास जो आहे तो मुख्यमंत्री दांडगा अशी सुद्धा माहिती मिळते। त्यासोबतच भविष्यामधली जी रणनीती असणार आहे ती सुद्धा आपणच ठरवू असा एक विश्वास जो आहे तो सुद्धा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आज निकाल त्यांच्या बाजूने लागतोय की काय अशी चर्चा सध्या या संपूर्ण बैठकीमध्ये होती आणि त्यासोबतच आज 4 वाजल्यानंतर हे जे वाचन आहे ते सुरू केलं जाईल असं बोललं जातं। त्यामुळे 3 वाजता बाळासाहेब भवन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सर्व आमदारांना पाचारण केलेलं आहे। शिवसेनेचे सर्व आमदार बाळासाहेब भवन या ठिकाणी उपस्थित राहतील आणि निकालानंतर पुढची रणनीती नेमकी काय आहे याबद्दल देखील त्या ठिकाणी चर्चा होणार आहे, खलबतं होणार आहे आणि शिवसेना उभाटा पक्ष यांचे जे आमदार आहेत, जे 14-15 आमदार त्यांच्या सोबत आहे, त्या आमदारांचं नेमकं काय करायचं, त्यांना व्हीप बजावायचा का आणि जर व्हीप बजावायचा आहे तर भरत गोगावले बजावणार की नव्या व्हीपची नियुक्ती केली जाणार आहे याबद्दल देखील चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे निखिलाजी। नक्कीच हे थेट दृश्य आपण पाहतो की राष्ट्रवादीचे काही आमदार देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्रीवर आले होते आणि आता मुख्यमंत्री हिंगोली आणि यवतमाळच्या दौऱ्यासाठी म्हणून इथून निघालेले आहेत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल सरकारसाठी सुद्धा। विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल देतील आणि त्यापूर्वी हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्रीवर बैठक झालेली आहे। तर विधानसभा अध्यक्षांची बैठक विधिमंडळामध्ये सध्या सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी, विधानसभा अध्यक्षांची देखील बैठक सुरू आहे। आज दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भातला निकाल देणार आहेत। त्याआधी विधान भवनामध्ये सुद्धा आता सध्या हालचाली वाढल्या, विधानसभा अध्यक्षांची बैठक सध्या सुरू आहे। थेट माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। तर मुख्यमंत्री सह्याद्रीवरच्या बैठकीनंतर बाहेर पडलेत, मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष। आजचा दिवस